नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं तेजस्वीज मराठी स्टोरी या युट्यूब चॅनल वरती. लग्नानंतर बदललेली ती. रोहन हा एका छोट्या गावात राहणारा साधा मेहनती मुलगा होता. त्याचं आयुष्य नेहमीप्रमाणे शांत चाललं होतं. सकाळी काम, संध्याकाळी मित्र आणि घरची जबाबदारी. प्रेम, नातं, लग्न यासाठी त्याच्याकडे वेळच नव्हता. एक दिवस तो शहरात एका कामासाठी गेला. बस स्थानकावर बसची वाट पाहत असताना त्याची नजर एका मुलीकडे गेली. पांढरा ड्रेस, साधा चेहरा, डोळ्यात निरागसता आणि ओठांवर हलकस हसू. त्या एका क्षणाने रोहनचं आयुष्य बदललं. ती मुलगी होती सई. रोहनने तिला फक्त काही मिनिटं पाहिलं, पण ती त्याच्या मनातून जात नव्हती. योगायोगाने काही दिवसांनी त्याच्या कुटुंबाने त्याच्यासाठी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम ठेवला. रोहन घरात गेला आणि समोर बसलेली मुलगी पाहून थक्क झाला. तीच सई. दोघांचं लग्न ठरलं. काही महिन्यांनी लग्नही झालं. सुरुवातीचे काही दिवस खूप आनंदात गेले. सई प्रेमळ होती, घरातल्या प्रत्येकाची काळजी घ्यायची. रोहनला वाटलं देवाने मला सर्वात मोठं सुख दिलं. पण हळूहळू सगळं बदलायला लागलं. सई आधीसारखी हसायची नाही. ती तासनतास एकटी बसायची. छोट्या छोट्या गोष्टींवर रागवायची. रोहन काही विचारलं तर ती म्हणायची काही नाही. घरात वाद वाढू लागले. रोहनला वाटू लागलं की सई आता त्याच्यावर प्रेम करत नाही. एके रात्री रोहनला सईच्या खोलीतून रडण्याचा आवाज आला. तो शांतपणे आत गेला. सईच्या हातात एक जुना फोटो होता. फोटोमध्ये तिचे आई वडील होते. रोहनने विचारलं, तू इतकं का रडतेस? तेव्हा सईने आयुष्यातलं सर्वात मोठं सत्य सांगितलं. लग्नाच्या 2 महिन्यापूर्वी माझ्या आई वडिलांचा अपघातात मृत्यू झाला. मी कोणालाच सांगितलं नाही, कारण मला वाटलं लग्न मोडलं तर माझ्या आई वडिलांचं स्वप्न अपूर्ण राहील. मी बाहेरून हसत होते, पण आतून रोज तुटत होते. हे ऐकून रोहनच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला समजलं की माणूस बदलतो, पण प्रत्येक बदलामागे एक वेदना असते. त्या दिवसापासून रोहनने सईला कधीच एकटं सोडलं नाही. तो तिच्याशी बोलू लागला, तिला फिरायला घेऊन जाऊ लागला, तिच्या आठवणी ऐकून घ्यायला लागला. काही महिन्यांनी सई पुन्हा हसायला लागली. घरात पुन्हा आनंद आला. रोहनला एक गोष्ट कायमची समजली. नातं टिकवण्यासाठी प्रेम पुरेसं नसतं, समजून घेण्याची तयारीही तितकीच आवश्यक असते. कथेचा बोध. कधी कधी आपल्याला वाटतं की समोरची व्यक्ती बदलली आहे, पण खरं कारण तिच्या वागण्यात नसून तिच्या मनात दडलेल्या वेदनेत असू शकतं. निर्णय घेण्याआधी तिची कहाणी ऐका. मित्रांनो, जर तुम्हाला ही गोष्ट आवडली तर सांगा, चॅनलला फॉलो करा आणि अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.